नमस्कार मित्रांनो. माझे नाव सुहासिनी. मला 35 वर्षे झाली आहेत. माझे शरीर सुंदर आणि आकर्षक होते. मी पुण्यात माझ्या आईवडिलांसोबत राहत होते. गावातील तरुण माझ्या सौंदर्यामुळे वेडे झाले होते. त्यांना फक्त माझ्याकडे पाहण्याची इच्छा होती. पण मी स्वतःला खूप वरचे समजत होते. मला असा नवरा हवा होता जो खूप श्रीमंत असेल, मला लाड करेल आणि सुख देईल. मी स्वतःला त्या योग्य समजत होते. मला कळले नव्हते की लग्नात पैशापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नीची नाती. जे माझ्यासाठी आले ते सगळे माझ्या नजरेत कमी पडत. लहानपणापासूनच मला नातेसंबंधाची इच्छा होती. मी स्वप्नात पाहत होते की माझा नवरा उंच, मजबूत आणि आकर्षक असावा. पण जे आले त्यांची परिस्थिती चांगली नव्हती आणि स्वरूपही तसे नव्हते. मला तर असा पुरुष हवा होता जो मजबूत, उंच आणि आकर्षक असेल. त्याच्यासोबत राहावे आणि त्या नात्याचा आनंद मजबूत, उंच आणि आकर्षक असेल. असे मी वर्षानुवर्षे स्वप्न पाहत होते. एक दिवस माझ्यासाठी एक उमेदवार आला. तो डॉक्टर होता. तो 45 वर्षांचा होता. तो पशुवैद्यकीय डॉक्टर होता. माझ्या नजरेत तो खूप आदरयुक्त आणि खूप श्रीमंत होता. कोणतीही मुलगी त्याला हवे. मी आयुष्यभर ज्या गोष्टींचे स्वप्न पाहिले होते, त्या सगळ्या त्याच्यात होत्या. तो उंच आणि मजबूत नव्हता, हे मी दुर्लक्षित केले. कारण त्याच्याजवळ पैसा होता, तो मला लाड करणार होता आणि त्याच्याकडे गाडी होती. मी त्यावेळी नातेसंबंधाचा विचारच केला नाही. मला हेही कळले नव्हते, की पुरुषांचे वय 40 ओलांडल्यानंतर काही जणांना अडचणी येतात, काहींना ताकद उरत नाही. मी फक्त लग्न करून ते नाते अनुभवण्याची घाई करत होते. आणि तो श्रीमंत असावा, मला पैशांनी सुख द्यावे, प्रवास करायला घेऊन जावे आणि गाडी असावी, एवढेच माझ्या डोक्यात होते. माझा नवरा माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता. पण मला वाटले तो 30 वर्षांनी मोठा आहे. आम्ही लग्न केले. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच आमच्यात नातेसंबंध झाले. तो उत्साही होता आणि मला आनंद मिळाला. 1 वर्षभर आमचे नाते चांगले होते. पण एका वर्षानंतर गर्भधारणा झाली नाही. नंतर तो थकला. तो मला अशी जेवणे करायला सांगू लागला, ज्यामुळे त्याला इच्छा वाढेल. कांदा असलेली भजी, मासळी, कोळंबी अशी जेवणे तो वारंवार मागायला लागला. जेव्हा मी ती जेवणे करायचे, तेव्हा आमच्यात नाते होत असे. पण ते पूर्वीसारखे उत्साही नव्हते. गर्भधारणाही झाली नाही. त्याला मुलांच्या गोष्टीची काळजी नव्हती. तो फक्त पैसे कमवण्यात आणि जमीन घेण्यात गुंतलेला होता. नातेसंबंध त्याच्या डोक्यातून गायब झाले होते. एक दिवस त्याला शहरातील जीवन कंटाळले. तो मूळचा शेतकरी कुटुंबातील होता. त्याला गावातील स्वच्छ हवा आणि शांत वातावरण आवडायचे. तो म्हणू लागला की गावात जाऊया. मी म्हटले, "ठीक आहे. पण तुझे काम काय?" तो म्हणाला, "मी गावातच काम करेन." त्याने शहरातील काम व्यवस्थित केले. गावात थोडी जमीन आणि एक घर विकत घेतले. घर सजवले. मीही सामान बांधले. 2 दिवसांनी आम्ही गावात पोहोचलो. गाव नवीन होते. कुठून सामान आणायचे, कुठे जायचे हेही कळत नव्हते. माझा नवरा फिरून-फिरून दुकाने शोधत होता. तो वयाने मोठा असल्याने मी कधी-कधी स्वतः जायचे. तो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवत होता. त्याला मत्सर नव्हता. तो म्हणायचा की मत्सर म्हणजे संशय. तो फक्त सांगायचा की बाहेर जाताना ओढणी घ्या, व्यवस्थित कपडे घाला. पण मला कुठे जायला मनाई करत नव्हता. एक दिवस घरासमोर एक तरुण उभा होता. त्याचे नाव अरुण. त्याला 39 वर्षे होती. तो आमच्या शेजारी राहत होता. तो माझ्या नवऱ्याला भेटला. तो उंच, मजबूत आणि आकर्षक होता. पाहताच मनात हालचाल झाली. तो गौरवशाली दिसत होता. त्याने माझ्या नवऱ्याला म्हटले, "जर काही गरज असेल तर बोला. मी मदत करेन. तुम्ही नवीन आहात." त्याने फोन नंबर दिला. माझा नवरा त्याला साधेपणाने भेटला. मी मात्र त्याच्या रूपाने आकर्षित झाले होते. तोही मला पाहून आकर्षित झाला. त्याच्या नजरा माझ्याकडे फिरत होत्या. तो जवळ येऊ लागला. एकदा त्याने आपल्या जनावरांसाठी औषध मागितले. माझ्या नवऱ्याने मदत केली. नंतर तो रोज येऊ लागला. कधी साय, कधी लोणी, कधी अंडी, कधी कोंबडी घेऊन येई. मी त्याच्या नजरांतून समजत होते की तो मला हवे आहे. माझ्या नजराही त्याला ओढत होत्या. माझा नवरा आश्चर्यचकित झाला की त्याला कसे कळले की तो डॉक्टर आहे. अरुण म्हणाला, "आपण गावात प्रसिद्ध आहात." पण मला समजले की तो आमच्याबद्दल चौकशी करत आहे. माझा नवरा नेहमी घरी नसाय. तो आणून देईल. अरुण आमच्या घरात येऊला असायच्या. मीही त्या नजराशील आणि आकर्षणाने भरलेल्या असायच्या. मीही त्याला ओढत होते. न पाहिले तर एखादी सबब काढून त्याला बोलावत असे. मी स्वप्नातही त्याला पाहत होते. माझा नवरा आता मला भाऊ किंवा वडील वाटू लागला होता. तो फक्त कामात आणि जमीन वाढवण्यात गुंतला होता. माझ्या गरजांचा विचारच करत नव्हता. पहिल्या काही दिवसांत अरुण माझ्या नवऱ्याशीच बोलायचा. नंतर नवरा कामावर गेल्यानंतर अरुण येऊ लागला. कधी साय, कधी अंडी घेऊन. एकदा त्याने पूर्ण नाश्ता आणला. वरण, साय, मध आणि पोळ्या. तो म्हणाला, "खा." हे तुझ्यासाठी आहे. त्याने आपला फोन नंबर दिला आणि म्हटले, गरज लागली तर फोन कर. "मी लगेच येईन. तुला एकटी सोडून जाणे मला आवडत नाही."
डॉक्टर तुला अशी एकटी कशी सोडतो? मी हसले. तोही म्हटले, "तू थोडा शिलदार दिसतोस." तो म्हणाला, "खरंच?" मी म्हटले, "हो, आणि मीही तशीच आहे." नंतर मी त्याला निघायला सांगितले. मी नाश्ता करत असताना माझे मन त्याच्याकडे होते. मला तो आवडू लागला होता. संध्याकाळी नवरा आल्यावर मी त्याला सांगितले की अरुण नाश्ता आणला. तो म्हणाला, "तो चांगला आहे. गरज लागली तर त्याला सांग." त्याला भाऊ समज. एकदा गॅस संपला. मी अरुणला फोन केला. तो लगेच गॅस घेऊन आला बोलावले. तो म्हणाला, "तुझ्यासारखी स्त्री एकटी कशी सोडता येते?" मी म्हटले, "इतके नाही." तो म्हणाला, "त्याहूनही जास्त." मी चहा करायला गेले. तो माझ्या मागे आला. त्याने माझ्या गळ्यात हात टाकला आणि कानात काहीतरी म्हटले. मी घाबरले. पण त्याच वेळी मला त्याची ओढ लागली. मी त्याच्याशी मऊ आवाजात बोलू लागले. त्याने कपडे काढले, गॅस बंद केला आणि स्वयंपाकघरात आमच्यात पूर्ण नातेसंबंध झाले. 2 तास आम्ही एकत्र होतो. आम्ही दोघेही त्या क्षणाची तहान भागवत होतो. मी त्याला म्हटले, "मी तुला आवडते." तो म्हणला, "मी तुला आवडतो. मी तुझ्याजवळ राहू इच्छितो." माझा नवरा आता अरुणवर पूर्ण विश्वास ठेवू लागला. घरात काही बिघडले तरी अरुणला बोलावतो. मी आणि अरुण नवरा कामावर असताना घरात एकत्र असायचो. गावातील लोक त्याला आमच्या घरात नेहमी पाहत होते. मी कधी-कधी त्याला जेवणासाठी बोलावून घरात बसवत असे जेणेकरून लोकांना सवय व्हावी. पण काही लोक आमच्यावर नजर ठेवत होते. ते बोलू लागले. माझ्या नवऱ्याला कळले. तो पहिल्यांदा दुर्लक्ष केला. नंतर म्हणाला, "अरुणला फारसे घरात येऊ देऊ नकोस. जे करू शकतेस ते कर. बाकी मी आल्यावर करू." दुसऱ्या दिवशी मी अरुणला सांगितले. तो म्हणाला, "मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आपण दुसरी जागा शोधू." त्याने आपल्या शेतातील एक खोली तयार केली. दुसऱ्या दिवशी नवरा उशिरा येणार होता. अरुणने फोन केला. मी फोन बंद करून त्याच्या शेतात गेले. तिथे आम्ही एकत्र होतो. मी पहिल्यांदाच असे अनुभवले की एखाद्या पुरुषाने मला असे स्पर्श केले. मी वेळ आणि जागा विसरून गेले. तिथून निघताना संध्याकाळ झाली होती. नवरा फोन करत होता. मी म्हटले, "मी शिंपीकडे गेले होते." तो विश्वास ठेवत असे. कधी सोन्याच्या दुकानात, कधी सामान आणताना हरवले असे सब्बी मी सांगत असे. नंतर अरुण म्हणाला, "शेत पाण्याने भरले आहे. आता तिथे जाणे शक्य नाही." "मी तुझ्या घरी येईन." दुसऱ्या दिवशी तो आला. आम्ही बराच वेळ एकत्र होतो. नंतर त्याने गावाच्या वेशीजवळ एक खोली घेतली. तिथेही आम्ही भेटत असू. घरातही कधी-कधी. एकदा नवरा म्हणाला, "लोकांनी तुला गावाच्या वेशीजवळ अरुणसोबत पाहिले. शेतातही पाहिले." मी नाकारले. "मोजड जहिडी." तो माझा फोन घेऊन गेला. मी गोड बोलून त्याला शांत केले. तो विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी मी अरुणच्या घरी गेले आणि सगळे सांगितले. तो म्हणाला, "काळजी करू नकोस." त्याने मला घरात घेतले आणि पुन्हा एकत्र झालो. तो म्हणाला, "मी भविष्यात तुझा नवरा होईन." मी आनंदाने त्या दिवसाची वाट पाहत होते. त्याने मला नवीन नवऱ्याला सांगितले की मी अरुणच्या घरात गेले. नवरा रागावला. मी म्हटले, "तू लोकांचे ऐकतोस. चला या गावातून निघूनच ठेवतो. पण आता घरातून निघून जाऊया." तो म्हणाला, "मी विश्वास ठेवतो. पण आता घरातून बोलेन, बाहेर पडू नकोस." मी सगळे सामान आणीन. नवरा गेल्यानंतर मी अरुणला फोन केला. मी म्हटले, "मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला माझ्या नवऱ्यापासून सुटका हवी." तो म्हणाला, "मी तुझे ऐकेन." मी म्हटले, "आपण त्याला संपवू, पण मागे पुरावा राहू नये. त्याच्याजवळ पैसे आहेत. आपण त्याचे वारस होऊ आणि दुसरीकडे जाऊन लग्न करू." दुसऱ्या दिवशी अरुणने माझ्या नवऱ्याला फोन केला. "माझ्या जनावरांना त्रास आहे. डॉक्टरने बघितले पाहिजे. माझा नवरा संध्याकाळी येताना त्याच्या शेताजवळ थांबला. अरुणने त्याला खाली उतरवले. नंतर पिस्तूल काढून 2 गोळ्या झाडल्या. माझा नवरा जमिनीवर पडला आणि मरण पावला. अरुणने पिस्तूल स्वच्छ करून त्याच्या हातात ठेवले. मग तो माझ्याकडे धावत आला. आम्ही रात्री एकत्र होतो. मी मुक्त झाल्यासारखे वाटत होते. दुसऱ्या दिवशी एका माणसाने प्रेत पाहिले आणि पोलिसांना कळवले. पोलीस आले. पिस्तुलावर माझ्या नवऱ्याचे ठसे होते. त्यांना आश्चर्य वाटले की असा डॉक्टर आत्महत्या का करेल? चौकशी सुरू झाली. गावातील लोकांनी माझ्या आणि अरुणच्या संबंधांबद्दल सांगितले. आम्हाला बोलावले गेले. सुरुवातीला मी सर्व काही नाकारले. पण दबाव वाढला. मी कबूल केले की अरुणने केले. अरुणने सांगितले की मीच त्याला सांगितले आणि पिस्तूल दिले. तपासात असे समजले की अरुण पूर्वीही गुन्ह्यात अडकलेला होता. आम्हा दोघांना फाशीची शिक्षा झाली. मी स्वतःलाच प्रश्न विचारते की मी माझ्या नवऱ्याशी असे कसे वागले. ही कथा सांगताना मला वाईट वाटते. पैशाच्या आणि शारीरिक इच्छेच्या मागे लागून मी एक चांगला माणूस गमावला. विश्वासघात आणि हिंसा कधीही सुख देत नाही. शेवटी फक्त पश्चात्ताप आणि शिक्षाच उरते. घरातून बाहेरच्या माणसाला अतिविश्वास देऊ नये. पती-पत्नीने एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. संशय न ठेवताही घराची आणि एकमेकांची जबाबदारी घेतली पाहिजे. चुकीच्या इच्छांना आळा घातला तरच जीवन सुरक्षित आणि शांत राहते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.